आषाढी एकादशीच्या सोहळ्यानंतर भाविकांना जे वेग लागलेले असतात ते आजच्या गुरुपौर्णिमेचे गुरुपौर्णिमा असल्यामुळे अनेक भाविक त्याच्यानंतर गोपाळकाला करतात. गोपाळकाला झाल्यानंतर वारीची करतात. आषाढी एकादशी सांगता होत असते. आज सकाळी 9 वाजल्यापासून या गोपाळकाला सुरुवात झाली होती. गोपाळकाला गोड झाला, गोपाळांनी गोड केला असं म्हणत गोपाळकाल्याचा उत्सव साजरा झाल्यानंतर या मानाच्या ज्या 7 पालख्या संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज असतील या पालख्या करतात विठ्ठल मंदिरामध्ये येत असत. विठ्ठल मंदिरात आल्यानंतर विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने त्यांचं स्वागत केलं जातं. त्यानंतर त्याच्या पादुकांचे विधिवत पूजन केलं जातं. त्यानंतर गुरुशिष्याची भेट म्हणून या सर्व पादुका डोक्यावर घेऊन विठ्ठल मंदिरामध्ये गाभाऱ्यात गेल्या जातात आणि विठ्ठलाची भेट केली जाते आणि आपापल्या गावाला खरं सगळ्या पालख्या मार्गस्थ होतात. ही किती वर्षाची काय परंपरा आहे आपण जाणून घेणार आहोत. मंदिर समितीच्या सदस्य माधुरीताई निगडे आपल्याबरोबर काय सांगतात, काय परंपरा आहे? देह जावो अथवा राहो पांडुरंगी दूर भावो या युक्तीप्रमाणे हजारो वारकरी आणि हजारो वर्षाची ही परंपरा आहे. त्या परंपरेनुसार आज सगळ्या संतांच्या पालख्या या पांडुरंगाच्या आपल्या देवाच्या बापाच्या भेटीला आलेल्या आहेत आणि हा एक सुखद सोहळा आहे. अत्यंत आनंदाने 17 दिवसाचा जो प्रवास असतो 17-18 दिवसाचा तो पायी प्रवासाचा इथे शीन जातो. मागे गेला शीन गेला या युक्तीप्रमाणे आज हा शीन घालणारा गोपाळ कालीचा दिवस आहे. सगळ्या पालख्याचा मार्गस्थ होतात आपापल्या गावी. या देवाच्या भेटीनंतर सगळ्या पालख्या या परत आपापल्या गावी परत प्रवासाच्या पुढच्या प्रवासाला निघतात. काय सांगताल मंदिर समितीची काय परंपरा आहे, काय असतं मंदिर समिती? मंदिर समितीच्या वतीनं आज गुरुशिष्या भेटीच्या निमित्तानं आज सर्व संतांच्या पालख्या वा पांडुरंगाची दर्शन घेऊन परत मार्ग होतात. गुरु भेटीचा हा सोहळा आनंद पर्व म्हणतात या ठिकाणी वावरतात. आपण बघितलं असेल की गुरु भेटीचा सोहळा पूर्ण झाल्यानंतर सगळ्या पालख्या या आपापल्या गावाला आता मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत आषाढी वारीची सांगता झाली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.